मी कोकणामध्ये थोडंसं जातो, तिथं आमचा अजित यशवंतराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। मध्ये जरा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अजित आमच्यापासून थोडासा दूर गेलेला होता। त्याच्या नावात अजित असताना देखील अजितला सोडून गेला, काय आता सांगायचं। तर आता पुन्हा शेखरच्या प्रयत्नामुळे, सगळ्यांच्या आग्रहामुळे तो शरीराने तिकडे गेला होता, मनाने आमच्याकडेच होता। आणि दुसरा मुद्दा जाहीरपणाने मी त्यांना सांगून आलो की भविष्यामध्ये जर तुम्ही कुठच्या पक्षाचा विचार करणार असाल तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आपण स्वीकारावं अशी देखील विनंती करून आलो। याचं कारण काय, म्हणजे पहिला पार्ट तर करायचंच आहे, याचं कारण काय की मित्र पक्षातील काही नेते राजापूर मतदारसंघामध्ये जाऊन ज्यांनी आमच्यावर टीका केल्या, ज्यांनी आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांना आमच्याशी समन्वय न साधता डायरेक्ट जर पक्षामध्ये घेणार असतील तर मी देखील गेली 25 वर्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्येच काम करतोय, याची थोडीफार जाणीव व्हावी। आणि उद्या जर प्रशांत यादव शिवसेना पक्षामध्ये आले, शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं तर त्यांना भविष्यामध्ये आम्ही घेऊन पुढे जाऊ, त्यांच्याबरोबर काम करू। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही सुरुवात कोणी केली, दोन गोष्टींसाठी गेलो होतो। एक, त्यांचं मनापासून कौतुक करायला की त्यांनी फार मोठा प्लांट तयार केलाय, आणि दुसरा हा उद्देश होता, त्यांना जाऊन विनंती करून आलो। याचा अर्थ कुठेतरी तुम्ही स्थानिक आमदार शेखर निकमावती नाराजीचा सूर आहे तुमचा? कशासाठी? मी कोणावरच नाराज नाही। पक्षप्रवेश नेमकं मी असं कुठं म्हटलं, मी असं कुठं म्हटलं? आता बोललात पक्षप्रवेश नेमकं मी असं कुठेही म्हटलं नाही की शेखर निकमानी जाऊन पक्षप्रवेश केला। ज्यांनी कोणी केला असेल त्यांच्यासाठी हे आहे। मी शेखर निकमांना दोष दिलाच नाही। शेखर निकम कसे जाऊ शकतात राजापूरला? ते नाही जाऊ शकत, बाकी कोणतरी गेले असतील। पण मित्रपक्षामध्ये सगळ्यांनाच हे भान पाहिजे की बाकीच्यांच्या मतदारसंघामध्ये नाही ढवळाढवळ करायला पाहिजे कोणी। आता उद्या प्रशांत यादवांनी जर शिंदे साहेबांना सांगितलं की मी पक्षामध्ये यायचं, तर घ्यायचं नाही त्यांना। मग आता सुरुवात आता तुम्ही केली। बरं, कोणाला पक्षात जर घ्यायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे, कारण ज्या काही गोष्टी खटकल्या होत्या त्याचे तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे पण असतील, फेसबुकवरचे गोष्टी असतील, सोशल मीडियावरच्या, किती हीन पातळीला जाऊन टीका करण्याची पद्धत होती ते आपण सगळ्यांनी बघितले। अशा लोकांना घेताना तर आमच्याशी चर्चा, अजित यशवंतराव हे माझे देखील चांगले मित्र आहेत, भावनेच्या भरामध्ये ज्या काही गोष्टी त्यांच्याकडनं झाल्या असतील, पण काही सिस्टीम असते ना, ती सिस्टीम तर मी पाळली नाही, मग आता आम्ही का पाळायची?